मतदानाला निघालाय तर मग आधी इकडे लक्ष द्या. मतदानाला जाण्यापूर्वी हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कदाचित तुमचं मत वाया जाऊ शकतं. मतदान केंद्रावर मतदानाला गेल्यावर तुमच्या समोर जर 3 ते 4 ईव्हीएम मशीन असतील तर ते बघून गोंधळून जाऊ नका आणि घाबरून तर अजिबात जाऊ नका. यंदाच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे, म्हणजे या वर्षी आपल्याला एक नाही तर 4 मतं द्यायची. प्रत्येक ईव्हीएम मशीनवर तुम्हाला अ, ब, क आणि ड अशा 4 गटांच्या याद्या दिसतील. अ गटासाठी पांढरे ईव्हीएम, ब गटासाठी गुलाबी ईव्हीएम, क गटासाठी पिवळे ईव्हीएम तर ड गटासाठी निळे ईव्हीएम असणार आहे. या 4ही मशीनवर तुम्हाला हव्या त्या उमेदवाराचं बटन दाबून मतदान करायचं आहे. आधी बटन दाबल्यावर कोणताही आवाज येणार नाही, फक्त लाल लाईट लागेल. पण शेवटच्या मशीनवर आपलं मत नोंदवून झाल्यावर मगच बीप साऊंड आपल्याला ऐकू येईल आणि तेव्हाच तुमच्या मताची नोंद होईल. त्यामुळे कन्फ्युज न होता आपल्या समोर असलेल्या सगळ्या ईव्हीएम मशीनवर आपलं मत नोंदवा आणि मगच बाहेर पडा. आणि ही माहिती आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आणि गरजेची असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.